ओके. सो आपण इथं स्टार्ट करताना पहिली कन्सेप्ट बघूया. वेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज वेल्थ, ही कन्सेप्ट बघू. ओके. तर जर आपण 10,000 रुपयाची SIP करायला, ओके, जर आपण 10,000 रुपयाची SIP करतोय, तुम्ही कितीची पण करत असाल SIP, ओके, 1,000ची करायला आहे का 10,00,000ची करायला आहे मला माहित नाही, पण जे काय असेल त्याच्या मल्टिपल मध्ये असेल. ओके, त्याच्या त्या मल्टिपल मध्ये तुम्ही कन्सिडर करा. ओके, कन्सिडर करताना आता याच्यामध्ये जर आपण 10,000ची SIP करतो 20 वर्ष, तर ह्या वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आपण सिलेक्ट करणार आहे ह्यांचा इम्पॅक्ट काय बघूया. आणि याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज वेल्थ, वेल्थ क्रिएट करायची आहे म्हणजे काय करायचे, तर हे आपण बघायचं आहे या व्हिडिओमध्ये. ओके, तर लेट्स से आपण युलिपमध्ये किंवा LIC सारखे जे पेन्शन प्लॅन्स, एन्डॉवमेंट प्लॅन, गॅरंटी रिटर्न प्लॅन्स ह्यात इन्व्हेस्ट केली तर आपल्याला 5%च्या आसपास रिटर्न मिळतो. कसं काय हे आपण पुढे जाताना आता चेक करायचं, बघायचं आहे. ओके, पण आत्ता लक्षात घ्या 5 मॅक्सिमम 6%च्या आसपास रिटर्न असतो यांच्यामध्ये. ओके, हे ऍब्सोल्यूट रिटर्न बद्दल बोलतोय मी, XIRR वगैरे याच्याबद्दल नाही. ते काय ते आपण पुढे जाऊन बघूया. आता इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. बरोबर आहे, इन्फ्लेशन. तुम्ही माझ्या इंटरॅक्ट करा, म्हणजे तुम्ही पण बोला, भले तुमचं हे आवाज घेणार नाही पण तुम्ही बोला. ओके, त्याशिवाय हे इंटरेस्टिंग असणार आहे. आणि काही क्वेश्चन असेल मला विचारा. ओके, इमिजिएटली. तर इथं इन्फ्लेशन आहे, तर इन्फ्लेशन एक 7% आपण पकडलं, 7% आहे. ओके, जर हे प्रोडक्ट्स आहेत आणि ह्याच्यात आपल्याला 0% इंटरेस्ट आहे, ओके, 0% आपल्याला सॉरी टॅक्स आहे, असं आपण कन्सिडर केलो याच्यामध्ये. ओके, सो टॅक्स आपल्याला इथं 0%, जेवढं कॅपिटल अप्रिशिएशन तेवढंच हे असेल. जर इथं आपला टॅक्स असता तर तो डिक्रीज झाला असता. ओके, तर हे आपण कन्सिडर केलं की 0% मला टॅक्स आहे. ओके, तर इथे मला 0% टॅक्स झाला हा. तर इथे आता हे कन्सिडर करू की जर मी 10,000ची SIP करतोय, तुम्ही काही करत असाल, तुम्ही 50 करत असाल तर 5 पट होईल, 1,00,000 करत असाल, 10,00,000 करत असाल त्या मल्टिपल मध्ये होईल. ओके, एक्झाम्पल आहे हे. तर इथे तुम्ही 20 वर्षात 24 लाख रुपये इन्व्हेस्ट केलं, हे तुमचं प्रिन्सिपल आहे. ओके, कॅपिटल जे आहे त्याला आपण म्हणू की हे तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे. ओके, ही प्रिन्सिपल आहे. 5%ने ते तुमची अमाऊंट काय होईल, तर ती याच्या आसपास काहीतरी गेली, 52 लॅक्सच्या आसपास. यात तुम्ही बरेच फंक्शन्स वगैरे पण यूज करता, फॉरवर्ड व्हॅल्यू वगैरे तुम्ही फाइंड करू शकता. ओके, तर इथे झालं. आता आजचे जे हे तुम्ही पैसे आजपासून जे इन्व्हेस्ट करत गेला होता 24 लाख रुपये, ह्याची त्यावेळेला इन्फ्लेशन जर 7% इंटरेस्ट मिळाला असता तर इन्फ्लेशनमुळे ही व्हॅल्यू झाली असती. पण 5% तुमचं रिटर्न इथं काय झाला, 41 लाख रुपये झाला. म्हणजे तुम्ही ह्या अमाऊंट पेक्षा ऑलमोस्ट 11 लाख रुपये मायनस आहे. सो दॅट इज बॅड. ओके, तर ही गोष्ट खराब आहे. ओके, म्हणजे तुमचं डिप्रिशिएट झालं, वेल्थ डिस्ट्रॉय झाली, तुमची क्रिएट झाली नाही. ओके, आज लोकांना 10 लाख वाटतो आणि 40 लाख जास्त वाटतं, 50 लाख जास्त वाटतं, पण तुमचे इन्फ्लेशनला पण तुम्ही बीट करू शकत नाही. तर लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल लॉंग टर्म साठी, तर कधीही तुम्ही डेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. लॉंग टर्म साठी तुम्ही 10 वर्ष वगैरे असे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट 10 इयर्सच्या आसपास, तर लॉंग इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करायची. ओके, इफ यू हॅव अ टाइम हॉरायझन ऑफ ॲटलिस्ट 5 इयर्स, ॲटलिस्ट 5 इयर्स. ओके, किंवा 10 वर्षाचं जर तुमचं हॉरायझन आहे ते याद यायचं, इथे तुम्ही कधीही जायचं नाही. ओके, नेवर डू दिस इन्व्हेस्टमेंट इफ यू आर इन्व्हेस्टिंग फॉर कन्सेप्ट आली. ओके, ओके, नेवर FDs करायचे नाहीत, काही काही असलं काही करायचं नाही. तर इथं जर तुम्हाला 8% रिटर्न मिळाला, इथं पण काही टॅक्स वगैरे नाही आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करायला लॉंग टर्म FD मध्ये करायला आलाय,
तुम्ही त्याच्याबरोबर पीपीएफ, पीएफ, ईपीएफ यात इन्व्हेस्टमेंट एनपीएस करायला लागलाय, तर इथं तुमचे 52 लाख होणार. तर हार्डली किती वाढली? फक्त 59 लाख झाली. फक्त 6-7 लाख रुपये तुमचे वाढले. सो दिस इज ऑल्सो ऑफ नो यूज. काय रिटर्न मिळाला? फक्त आपल्याला एवढासा रिटर्न मिळाला इन्फ्लेशनच्या वरती. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड इन्फ्लेशनच्या वरती. तर म्युच्युअल फंड्स एक कन्सेप्ट आहे, ती आपण पुढे जाऊन बघायची आहे डीप मध्ये. XIR. ओके. आता तुमचा म्युच्युअल फंड म्हणत असेल की तुम्हाला 40% रिटर्न दिला, पण ऍक्च्युअल रिटर्न, रिअल रिटर्न मे बी 15% असेल और 20% असेल. ओके. डिपेंडिंग ऑन टाइम, टाइम डिपेंडंट असेल. हा ऍक्च्युअल तुमचा रिटर्न असेल मे बी. ओके. मे बी. ओके. ते कसं काय होतं, हे काय कॉन्सेप्ट आहे, हे आपण नंतर बघू. ओके. पण आता लक्षात घ्या की ऍब्सोल्यूट रिटर्नच्या आसपास बरेच वेळा जर तुम्ही 10 वर्षाचे रिटर्न्स बघितला तर म्युच्युअल फंड्स इथे असतात. कसं काय ते आपण बघूया. किंवा स्मॉल कॅप 14-15%च्या आसपास असतात. पण ऍव्हरेज जर 10 इयर्सचं पाहिलं आपण, ओके, आणि त्यात आपण कसं वाढवू शकतो ते वेगळा प्रश्न आहे नंतर, ते रिटर्न्स पण इथं असतात. मग इथे जर आपण हे पैसे भरले असतील, लॉंग टर्म कॅपिटल गेन, हो, आता हा इन्कम टॅक्स आहे तर 12.5%चा आहे. हा कन्सिडर केला आपण. आत्ता आहे, त्यावेळेला काय असेल आपल्याला माहित नाही. 10 होता, 12.5 झाला, तर इथं हा झाला. तर इथं हे जे गेन आहे याचं काय झालं? 24 लॅक्सचे 97च्या आसपास लॅक्स झाले. म्हणजे तुमचे मनी तर अप्रिशिएट झाले इन्फ्लेशनपेक्षा. यू हॅव हायर अमाऊंट ऑफ कन्सेप्ट आली. 303% तुम्हाला रिटर्न जरी मिळाला असेल तरी इथं तुमचे पैसे इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहेत. ओके. सो तुम्ही इन्फ्लेशनला बीट केलं, ह्याला म्हणायची वेल्थ क्रिएशन. हे जे वरचे एक्स्ट्रा पैसे तयार झाले हे वाले, ह्याला म्हणायचं वेल्थ. तर ह्याच्याबरोबर आपण जे कन्सेप्ट करायला, एक तर कुठलाही हिडन कमिशन आपण घेत नाहीये, आणि अशा प्रोडक्ट्स मध्ये जायला आहे आपण त्या ट्रेनिंग मधून की जिथं तुम्हाला एकदम मिनिमल 95% तुमचं म्युच्युअल फंडचं कमिशन कसं सेव्ह करता येईल, 95% और इवन हायर 97-98% कसं सेव्ह करता येईल, तर ते कसं करता येईल हे आपण इथं बघायला लागलो. ओके. तर याच्यामध्ये जर आता आपल्याला मागच्या 5 वर्षात 29% ऍव्हरेज रिटर्न आहे, 29%चा ऍव्हरेज ROI आपल्याला मिळाला. तर इथे आपण इथे काय करायचं की इथे जर आपल्याला 20%च्या आसपास कंटिन्युअस रिटर्न मिळत गेला स्टॉक्स मध्ये किंवा ETF वगैरे हे यूज करून आपल्याला मिळाला, तर आपण काय वेल्थ क्रिएट करतो. ओके. सो सबस्टॅन्शियल अमाऊंट गेली याच्यावरती, अमाऊंट हेल्दी क्रिएट झाली. पोस्ट टॅक्स सुद्धा आपल्याला अमाऊंट जास्त मिळाली. यात पण आपण काही ट्रिक्स यूज करू शकतो ज्याच्यामुळे आपण टॅक्स पण वाचवू शकतो. टॅक्स हार्वेस्टिंग वगैरे करून आपण हे सुद्धा पैसे वाचवू शकतो. एवढे पैसे जाणार नाही, त्याच्यापेक्षा पण कमी जातील. ओके. तर हे यूज करू शकतो. पण आता जी आपली अमाऊंट वाढली ती 10x झाली आपल्या अमाऊंटची, जी आपण अमाऊंट इन्व्हेस्ट केली. आणि महागाईपेक्षा पण आपण सबस्टॅन्शियल वेल्थ वाढवू शकतो. ओके. म्युच्युअल फंड प्लेन जे तुम्हाला एजंट्स वगैरे विकायला लागले ते पहिलं बंद करा आणि स्वतः चालू करा डायरेक्ट प्लॅन्स मध्ये. आणि त्याच्यापेक्षा पण बेटर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ETFs असतील किंवा स्टॉक्स असतील त्या आपण ट्रेनिंग मधून बघायचं. ओके. सो ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला की आपण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करावे. कंपल्सरी कशात करायचे? इक्विटी मध्ये लॉंग टर्म मध्ये करायचे, डेट मध्ये नाही. 10% पेक्षा किंवा तुम्हाला अगदी जर रिटर्न 15% पेक्षा कमी मिळत असेल इक्विटीमध्ये, डेट सोडूनच द्या, मी इक्विटीमध्ये म्हणालोय, ती बॅड इन्व्हेस्टमेंट आहे. तिथून एकदम लो कमिशन्स असलेल्या प्रोडक्ट्समध्ये जायचं, इक्विटीच्या आपण स्टॉक्समध्ये जायचं जर आपल्याला स्टॉक्सचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल तर. ओके. कुठले स्टॉक्स आपण ते बघूया ट्रेनिंग मध्ये करताना. आणि आत्ता तुमचे जे हे बॅड इन्व्हेस्टमेंट्स आहेत ह्यांना स्टॉप करा. ओके. हे ऍटलिस्ट मी म्हणून आता माझ्यासाठी 15% आहे, पण जिथं पण तुम्हाला 13% पेक्षा कमी रिटर्न मिळाला आहे ते स्टॉप करा.
बिकॉज मार्केटच 13.7% रिटर्न, 8% रिटर्न झालं, 14% झालं. 13% पेक्षा कमी जिथं पण रिटर्न मिळाला इक्विटी बंद करून टाका. लॉंग टर्मचा रिटर्न म्हणालो मी तुम्हाला, 1 वर्षाचा नाही. 1 वर्षात काय पण असा प्रोडक्ट जो लॉंग टर्म मध्ये तुम्हाला 13% कमी, 1 वर्षात एकदम 50-100% पण रिटर्न देईल, पण लॉंग टर्मचा इम्पॅक्ट बघायला पाहिजे. ओके, तर हे बंद करायचे. ओके, आयडेंटिफाय करायचे आपण बॅड इन्व्हेस्टमेंट्स आणि रिडेम करायचे. कुठून? तर एक ऍप आहे MF सेंट्रल. MF सेंट्रल नावाचं ऍप आहे, गव्हर्नमेंटचं आहे. इथून आपण हे रिडेम करायचे आहे. कसं काय ते मी तुम्हाला सांगतो, कसं करायचं, काय करायचं. ओके, हे म्युच्युअल फंड रिलेटेड ऍप आहे. आता ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली? ह्यात काय तुम्हाला एक इश्यू आहे? प्रश्न असेल विचारा मला नंतर. नेक्स्ट पॉइंट. ओके, कळालं का? आलं दिसतंय? ओके, सो आलो. या शीटमध्ये आपण एक फार महत्वाची गोष्ट बोलायची. 99% लोकांना माहित नाही आहे की म्युच्युअल फंड कमिशन कसा चार्ज करतो. आता इथे पहिल्यांदा बघा, हे किम म्हणून एक गोष्ट असते, तुम्ही सर्च केला की इन्फॉर्मेशन मेमोरँडम, जसं फॅक्ट शीट असतं तसं खूप डिटेलमध्ये इथे इन्फॉर्मेशन दिलेली असते. ही SBI ब्ल्यू चिप इंडियातला सगळ्यात मोठा फंड, एक जुना फंड. तर ह्याचं 2006 पासून हा फंड आहे. तर ह्याचं हे रिटर्न्स आहे लॉंग टर्मचे. ओके, आता इथं इन्सेप्शन पासून S&P 100 काय रिटर्न दिलाय? 12.49%. याच्यापेक्षा कमी या फंड कन्सिस्टंटली हा फंड कमी रिटर्न देतो. ओके, निगेटिव्ह दिलाय इथं रिटर्न याच्यापेक्षा. का देतोय हा रिटर्न? बिकॉज आपल्याला हे चार्जेस लावायला लागले. आणि हे आता माझ्या क्लायंट्सचे काही त्यांचे स्क्रीनशॉट्स आहेत, जेव्हा आम्ही इंड मनी नावाच्या ऍपवरती त्यांना लॉग इन, हे ब्रोकर आहे हा इंड मनी, हे फ्री नाही आहे. तर हा एक ब्रोकर आहे झिरोधा स्टॉक्स असल्यासारखा, पण हा अनालिसिस करून देतो इथे. ओके, ते आपण फ्रँचाईज घ्यायला लागली. ओके, आणि तुमच्याकडे आम्ही लिंक देतो, त्यातून तुम्ही बघू शकता. तर इंड मनी याच्यामध्ये इकडं तुम्ही जर बघायला लागला तर ह्या पॅच मध्ये तुम्हाला हे एक्सपेन्स रेशो दिसते. एक्सपेन्स रेशो हाय, बरोबर, म्हणजे एक्झॅक्टली हे पैसे कट झाले. आणि हे डायरेक्ट प्लॅन आहे, हे सगळ्यात कमी एक्सपेन्स रेशो, तरी पण 37,000 गेली, कमी एक्सपेन्स रेशो. आता इथे दुसरा एक क्लायंट आहे, नुकतंच त्यांनी चालू केली होती इन्व्हेस्टमेंट, 92,000 त्यांचं इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे त्यांची, त्या अमाऊंट मध्ये त्यांच्या. ओके, 2-3 वर्षातली गोष्ट आहे ही. आणि ह्यात कंपनीला एक्सपेन्स किती झाला चार्ज? एक्सपेन्स पेड हा येल्लो वाला आहे, हा एक्सपेन्स वाला कमिशन. आणि हा जो इथे आहे दुसरा, हा आहे कमिशन एजंटला मध्ये किती पे झाला होता कमिशन. तर हा एजंटला झालेला आहे, म्हणजे 12,500 इथे चार्ज केला, 12,300 रुपयाच्या आसपास चार्ज केला. आणि रिटर्न काय? हार्डली 38,000, लेस दॅन दॅट, नॉट इव्हन 38,000, 28,000च्या आसपास रिटर्न. 28 मध्ये हा एवढा कमिशन गेला. ओके, सो हे लोकांना माहित नाही की चार्जेस कसे लोकांच्या वरती लेवी केलेले आहेत. ओके, दिस इज हाऊ चार्जेस आपण हे आता बघूया. इथं पण कन्सेप्ट काय आली, तुमचे स्वतःचे पण तुम्ही इथे चेक करू शकता, इंड मनी नावाच्या ऍप वरती ब्रोकरकडे चेक करू शकता. ओके ओके, आता काही क्वेरी असेल, क्वेश्चन असेल, मला या नंबरवरती तुम्ही मेसेज केला, आय बी देअर, और फोन केला तरी इट्स ओके. आता जे NFO असतात, जे नवीन फंड्स ऑफर होतात, सगळे एजंट्स असतात ते NFO घ्या, चांगला आहे म्हणत असतात. तर हे का म्हणतात हे चांगले आहेत हे एजंट्स? कारण का इथं ह्यांना 2.5%चा मॅक्सिमम चार्ज असतो, मॅक्सिमम चार्ज. सो 10 लाख रुपये कुणाकडे असतील टोटल अमाऊंट विथ प्रिन्सिपल प्लस गेन्स असतील, तर टोटल अमाऊंट वरती 25,000 रुपये
प्रत्येक 10 लाख मागे तुमच्यावर हा चार्ज लेवी केला जातो. कळालं? आता जो पण एजंट वाया गेलाय रेग्युलर प्लॅन मध्ये, त्याला हा चार्ज तर आहेच ऑलमोस्ट 1.8चा. तो 10 लाख माग टोटल प्रिन्सिपल प्लस गेन्स वरती तो 18,000 पे करावा. ओके, यात काही कन्फ्युजन आहे तुम्हाला? नाही. काय आलं ना मी काय म्हणाले ते, प्रिन्सिपल प्लस गेन्स वरती हा एवढे चार्ज करा. गेम्स म्हणजे कॅपिटल गेन, जे काय वरती प्रॉफिट झाले, जे काय तुम्हाला अप्रिशिएशन, जे काय दिसतं टोटल अमाऊंट म्हणजे काय, तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे प्लस त्याच्यावरती काय तुम्हाला रिटर्न मिळाला असेल तर, ओके, तो अमाऊंट. तर या टोटल अमाऊंट वरती तुम्हाला हा चार्ज लेवी केला जाणार आहे. आणि तो चार्ज तुम्हाला रोज लेवी केला जाणार आहे, डेली बेसिसवर. इयरली अमाऊंट असणार आहे, पण डेली बेसिस वरती एक ऍव्हरेज अमाऊंट काढली जाणार आणि त्यावर चार्ज व्हॉट एव्हर तुमच्यावर डेली बेसिसवरती टोटल अमाऊंट चार्जेस. आता इथे जर 1.8% 18,000 एक्झाम्पल म्हणाले आणि एक दिवस आहे वर्षातला जिथं 10 लाख तुमचा पोर्टफोलिओ झाला, तर तुमच्यावर डिवाइड बाय 365 होणार आणि तुम्हाला 49 रुपीजचा चार्ज तुमच्यावर लेवी केला जाणार डेली बेसिसवरती. NF असेल तर हा डेली बेसिसवरती हा चार्ज तुमच्यावरती. आणि हा जो चार्ज असेल, आता हा चार्ज आहे का नाही हे कसं बघायचं हे आपण पुढे जाताना बघू. हे चार्जेस कसे चेक करायचे, या चार्जेसला म्हणतात TER. TER मीन्स टोटल एक्सपेन्स रेशो. ओके, त्याचं नाव आहे टोटल एक्सपेन्स रेशो, असं या चार्टचं नाव आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इट इज. तुम्ही गुगल केला तर तुम्हाला यातून कळेल. ओके, आता ह्यात तुम्ही रेग्युलर प्लॅन मध्ये गेलाय का डायरेक्ट प्लॅन मध्ये गेलाय ते एक चेक करायला लागणार तुम्हाला. रेग्युलर म्हणजे एजंट आहे. ओके, हे सगळे REG म्हणून दिसेल तुम्हाला. ओके, तर इथं कोणतरी एजंट आहे ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, अँड दिस इज व्हेरी व्हेरी बॅड, व्हेरी व्हेरी बॅड. एजंट मध्ये कधीही ठेवायचा नाही प्लॅन मध्ये, तो डायरेक्ट आपले पैसे काढून घेतो एजंट. ओके, एजंट इज एक्स्ट्रीमली बॅड आहे. ओके, त्याला मधून काढून टाकायचं आहे, काही करत नाही आहे तो, फक्त तुमच्याकडून कमिशन काढून घेतोय. ओके, सो डोंट गो डायरेक्ट प्लॅन मध्ये कायम जायचं. ओके, आपल्याला हे पाहिजे. जर म्युच्युअल फंड करणारच असाल तर म्युच्युअल फंड पेक्षा सुद्धा चांगला प्रोडक्ट आहे. म्युच्युअल फंड मध्ये बिलकुल डायरेक्ट जायचं नाही, एकतर इंडेक्स फंड्स मध्ये जावं किंवा ETFs मध्ये जावं. दिस इज फार बेटर प्रोडक्ट, फार फार बेटर प्रोडक्ट. ओके, तर ETFs मध्ये जायचं. 98% पर्यंत आपले पैसे वाचतात ETFs मध्ये. ओके, कमिशन्स. आता इथे जर तुमच्याकडे 10 लाख रुपये, तर वर्षाला एवढे जाणार आहेत, आज एवढे पैसे कट व्हायला लागले. जसं तुमची व्हॅल्यू चेंज होईल तसं होईल. आज 10 लाख आहे असं म्हणा, आता तुमचे 49 रुपीज कट झाले, मग हे तुमच्या टोटल अमाऊंट मधून कट झाले हे पैसे. मग तुमची NAV एवढीच 4th डेसिमलला चेंज झाली, तुम्हाला कळणारच नाही काय झालं चेंज. आणि त्याच्याबरोबर हे मार्केट पण रोज वर खाली 0.5%, 1%, 2% व्हायला लागलं. तर काल मार्केट 1% गेलं, तर 10,000 रुपये प्लस झालं किंवा मायनस झालं असेल, तर त्यात 49 रुपीज कसे घाल, अवघड आहे ना कळणे काय. आणि असे हे आपल्याला न करता आपल्याकडून पैसे काढून घ्यायला रोज. NAV जेव्हा नवीन पब्लिश व्हायला लागली तेव्हा आपले पैसे काढून घेऊनच पब्लिश व्हायला लागले. हेच IB स्कूल मधले जे IIT IIM चे लोक घेऊन हे असले घाण प्रोडक्ट तयार, आपल्याला कळणारच नाही की आपले पैसे कट व्हायला लागले. समजायला मी काय कॉन्सेप्ट म्हणाले ते, आपले पैसे हे IIT IIM चे लोक हे असेच वापरायला आणि आपल्याकडून पैसे काढून घ्यायला लागले. ओके, तर ही कन्सेप्ट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, तुम्ही हा गुगल करा, FY 2023 12,049 करोड. ओके, म्युच्युअल फंड कमिशन. तुम्हाला गुगलला दिसेल की फक्त एजंटना 12,000 करोड कमिशन डिस्ट्रीब्यूट, फक्त एजंट्सना हे कमिशन डिस्ट्रीब्यूट झालं. ओके, अलॉंग विथ दिस तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला न्यूयॉर्क टाइम्सचं एक आर्टिकल आहे, हे लक्षात घ्या. 1/2132, 1/2132 इतकी अमाऊंट आहे ही. तर ही अमाऊंट तुमची डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ओके, तर
दिस इज द अमाऊंट दॅट सॉरी सॉरी, तर इथं 2132. तर इतके म्युच्युअल फंड्स आहेत आणि ह्यातला एक पण म्युच्युअल फंड बीट करू शकलेला नाही इंडेक्सला 5 इयर्स. न्यूयॉर्क टाइम्सचं आर्टिकल आहे तुम्हाला दिसेल. ओके, याच्यामध्ये मी म्हणतोय म्हणून नाही, जस्ट गुगल इट. ओके, या गोष्टींना कंपल्सरी मी तुम्हाला टास्क देत जाईल आणि तुम्ही कंपल्सरी इथं पुढे जाऊन हे बघायचं आहे. ओके ओके, तर हे शो इट यू. बघा, नेट नेट सुन नाही. ठीक आहे ठीक आहे, आपण नंतर बघू. आपण बघूया, तुम्ही एवढंच मी सर्च केले तेवढं बघा. नेटचा इश्यू आहे इथे. इश्यू म्हणजे परत डोंगल स्टार्ट करायला पाहिजे वायफाय. ओके, सो आत्ता इथं लक्षात घ्या की हे तुमचं काम आहे. दिस इज युअर टास्क. तुम्ही सर्च करा. तुम्हाला बिल मिळत नाहीये, तुम्हाला किती अमाऊंट गेली कळत नाहीये, कसं बघायचं मी तुम्हाला सांगितलं सोल्युशन एक. ओके, आणि हे पैसे डेली बेसिसवर कटवायला लागले, हे कळालं तुम्हाला, तुमच्या एनएबी मधून कटवायला लागले. तर आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. ओके, आपल्याला विक्टिम व्हायचा नाही, आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाला पाहिजे. हा जर बीटा आहे, जर बेसिक हा रिटर्न मिळालाय, तर अल्फा म्हणजे त्यापेक्षा जास्त रिटर्न. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक फर्स्ट प्रिन्सिपल सांगतो की एक फर्स्ट प्रिन्सिपल यातलं आय शेअर विथ यू. ओके, जर आपला जो अल्गोरिदम आहे, जे आपण शिकायचं आहे पुढे, तर काय आहे, मार्केट 16% रिटर्न द्यायला लागले लेट्स से. तर आपला जो अल्गोरिदम आहे तो काय करायला लागलाय की फॉल्सची वाट बघायला लागलाय. जर आपल्याला 80 रुपीजला आपल्या ऍव्हरेज प्राइस झालं, मार्केट तर 16% जाणार आहे, पण आपण जर 80 रुपीजना आपल्याला जर हे रिटर्न मिळाले, तर आपल्याला 116 झाल्यावर 36 रुपीज मिळाले. वेळेला 100 रुपीज जो दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायला आपला 16. बरोबर, आणि मग आपला बेसच वेगळा आहे, आर बेस इज डिफरंट. सो आपल्याला इकडे 16% मिळणार आहे, वेळेला 80च्या बेसला आपल्याला इकडे 45. सो दिस इज आर फर्स्ट प्रिन्सिपल, आणि आपण याच्यावरती काम करायचं. ओके, सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू वर्क. ओके, कन्सेप्ट काय आली तुम्हाला? ओके, तर हे असं आहे, हे तुम्हाला आता काम दिले, हे तुम्ही सर्च करायचं, आणि मी चुकीचं बोलत असेल तर मला व्हेरीफाय करा, आणि वी विल हॅव अ डिस्कशन ऑन दिस. ओके, जे नंतर बघतील तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करा, विल डिस्कस इट. ओके, आणि वी आर ओपन फॉर डिस्कशन अबाउट दिस पॉइंट्स. ओके, चालेल, थँक्यू.